तर विधान परिषदेच्या 11 आमदारांनी आज शपथ घेतली। दरम्यान या शपथविधी सोहळ्यात आमदारांनी शपथ घेतल्यानंतर दिलेल्या घोषणांची सध्या चांगली चर्चा रंगली आहे। पाहूयात। मी पंकजा गोपीनाथ मुंडे, मिलिंद विद्या केशव नार्वेकर, भावना शालिनीताई पुंडलिकराव गवळी पाटील, नाथांचे नाथ आपण एकनाथांना बसतोच की नाही, नाथांना बसतो तसं नाथाचं नाव घेतलेलं आहे मी। कोणी एकनाथ म्हणायचं की कोणी दोन नाथ म्हणायचं हा ज्याचा त्याचा विषय आहे। आणि त्यांनी एकनाथ कोणाचं नाव घेतलं मलाही माहिती नाही, संत एकनाथाचं नाव असू शकतं। मी 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 विधान परिषदेत निवडून आलेल्या 11 आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडला। दरम्यान शपथविधीच्या वेळी आमदारांनी दिलेल्या घोषणांची सध्या राज्यात चांगली चर्चा सुरू झाली आहे। शिंदे गटाच्या आमदार भावना गवळींनी जय महाराष्ट्र जय एकनाथ असं म्हणत आमदारकीची शपथ घेतली। मी भावना शालिनीताई पुंडलिकराव गवळी पाटील विधान परिषदेची सदस्य म्हणून निर्वाचित झाली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आत्ता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल। जय महाराष्ट्र जय एकनाथ। भावना गवळींनी शपथ घेतल्यानंतर जय एकनाथ या घोषणेवर स्पष्टीकरण दिलंय। एकनाथ शिंदेंच्या आशीर्वादानेच आमदार झाल्याचं मत भावना गवळींनी व्यक्त केलंय। दरम्यान त्यांच्या घोषणेनंतर ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवेंनी मात्र टोला लगावलाय। नाथांचे नाथ आपण एकनाथांना बसतोच की नाही, नाथांना बसतो तसं नाथाचं नाव घेतलेलं आहे मी आणि त्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून या सभागृहात मी पोहोचलेली आहे। अर्थात अनेक वर्ष समाजकार्य राजकारण केल्यानंतर या सभागृहामध्ये परत एकदा म्हणजे दिल्लीतून इकडे मुंबईत येण्याची ही संधी प्रथमच मला मिळते आहे, म्हणून जय एकनाथ। फक्त ज्याचा त्याचा तो व्यक्तिगत विषय आहे। कोणी एकनाथ म्हणायचं की कोणी दोन नाथ म्हणायचं हा ज्याचा त्याचा विषय आहे। आणि त्यांनी एकनाथ कोणाचं नाव घेतलं मलाही माहिती नाही, संत एकनाथाचं नाव असू शकतं। तर मला वाटतं त्याच्यावर फार व्यक्तिगत बोलणं योग्य होणार। भावना गवळीच नव्हे तर मिलिंद नार्वेकर, अमित गोरखे, राजेश विटेकर यांनी दिलेल्या घोषणांनी देखील सगळ्यांचं लक्ष वेधलंय। आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना नमन करून मी मिलिंद विद्या केशव नार्वेकर ईश्वर साक्षात शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती येणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। मी राजेश निर्मला उत्तमराव विटेकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। श्री छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्रातील सर्व थोर संत व सर्व महापुरुष व माझे वडील कैलासवासी उत्तमरावजी विटेकर यांच्या चरणी नतमस्तक होतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी अमित अनुराधा गणपत गोरखे विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। जय लहुजी, जय भीम, जय संविधान। विधान परिषदेच्या निवडणुकीत 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात होते। या निवडणुकीत महायुतीचे 9 उमेदवार तर मवियाचे 2 उमेदवार विजयी झाले होते। महायुतीमधील भाजपचे 5 उमेदवार, शिंदे गटाचे 2 आणि अजित पवार गटाचे 2 उमेदवार निवडून आले, तर मवियात काँग्रेसचा 1 आणि ठाकरे गटाच्या 1 उमेदवाराचा विजय झाला। विधान परिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी सोहळा पूर्ण झालाय। मात्र या शपथविधी सोहळ्यात लक्ष वेधलं त्या आमदारांनी दिलेल्या घोषणांनी। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।